हॅलो हॅलो. तर आशिषकडे देखील आपण पाहिला अनुभव चांगला आहे, परंतु आपण पाहिला अनुभवाचा वापर कोण करताना पाहायला मिळेल. अगदी आपण चर्चा करायची झाली तर या षटकामध्ये खेळ मात्र कोणाचा चांगला होईल. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि दोन्ही संघांना म्हणूया व्हेरी ऑल दी बेस्ट. गेम इज ऑन. अराउंड द विकेट व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहिला आशिष घेऊन समोर आहे आकाशसाठी. पहिलाच बॉल तोडलाय फोडलाय आणि चेंडूला अगदी लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे नेऊन सोडलाय. हा मोठा धमाका, हा मोठा विस्फोट. आकाश श्रीपट नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड बिग षटकार 6 धावा. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हा चेंडू थोडासा हाफ वालीमध्ये मिळाला आणि आकाश या चेंडूला सोडणार नाहीये. आपण पाहिलं तर क्रीजचा वापर करताना जर पाहायला मिळतोय आणि सुंदर फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. यावेळेला पाहिलं आपण तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, अल्टी पलटी मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये नक्कीच कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. परंतु आपण पाहिलं तर गुड डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळते. आकाश रिपटची खासियत आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले शॉट एक्झिक्यूट करू शकतो हा खेळाडू, चांगले फटके कुठेही लगावू शकतोय. आतापर्यंत चित्र मात्र त्याने दर्शवलं देखील आहे. फुलटॉस समोरला खेळलाय. अगदी आपण पाहिलं तर फिल्डर आहे तिथेश गणेशकर, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. चेंडूला मात्र अडवलं गेलं, एक धाव तिथे मिळेल. टोटल आपण पाहिली तर मग 7च्या घरामध्ये पोहोचली आहे. 3 चेंडू फेकून झाले. 3 ओव्हरचा गेम आहे आणि 3 ओव्हरच्या गेम मध्ये चांगल्या धावा फलकावर लगावण्याचा प्रयत्न चिरमाई स्पोर्ट्स टीमचा देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला खेळला जात आहे तर रुपेश याला नक्कीच चांगलं करायचं असेल तर फ्रंटफुटवर यावं लागेल. फलंदाजीच्या विरोधात मात्र नक्कीच आक्रमण करायचं असेल तर चांगलं असेल तर फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की बॅकफुटला जर आपण पाहिलं तर मग तुम्हाला एलिव्हेशन तितकं फास्ट नाही मिळणार आहे. चर्चा करूया आपण सध्या तरी मग आशिषची. पुढचा चेंडू आपण पाहतोय. जवळजवळ आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत. 4 फलकावर 7 धावा ज्या आतापर्यंत आपण पाहिल्या देखील आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग आकाशच्या बॅटमधून एक परंतु दुसऱ्या यावेळेला चेंडूला उडवलाय. चेंडू उंच आहे, लांब जाईल का? हो, यस यस यस, इट्स द आउट ऑफ द फार आणि चेंडू निघून गेलाय. 6 धाव्यांसाठी रुपेश नावाचा भन्नाट मोठा फटका म्हणजे झालाय षटकार 6 धावा. गती कमी केली होती यावेळेला. नक्कीच दर्शन होते तिथे. आपण पाहिलं तर एका टप्प्याने चेंडूला आपण पाहिलं तर मग पकडलं गेले. तत्पूर्वी 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. षटक फिनिश झाले ऑलमोस्ट. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली गुड बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक उत्तुंग मोठा फटका पाहिला आणि त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये 15 रन्स आपण पाहिलं विदाऊट लॉस ॲज अ बिग स्टॅट अँड गुड स्टॅट कन्वर्ट करून दिला आहे. बट डेफिनेटली आपण पाहिलं इथून ऑलवेज 2 ओव्हरचा गेम आणखीन शिल्लक आहे. ऑलवेज 2 ओव्हरमध्ये किती टोटल मात्र इथे प्लस केला जाईल. डेफिनेटली आपण पाहिलं तर 15 आलेत. इथून जरी आपण पाहिल्या जवळजवळ प्रति ओव्हरमध्ये 10च्या औसतने पाहिल्या तरी आपण पाहिलं 35 मात्र अशाच दिसून येत आहेत, परंतु 35 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न केला जाईल. हितेश गणेशकर बॉलिंग ट्रॅकवर. चेंज ऑफ दी पेस आपण पाहिलं. अगदी पाहिलं विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर आपण पाहिलं तर भरपूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा आता लगेच फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकतो नक्की चेंज केलं जात आहे, कारण की पॉईंटला आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या घेरामध्ये आणलाय आणि आपण पाहिलं तर शॉटला मात्र आपण पाहिलं तर डीपमध्ये तैनात केलाय. स्लॉक सेफ करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला हलकासा स्पर्श करून चेंडू निघून गेला. एकदा मात्र मी आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी येते. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले सुंदर होताना पाहायला मिळत आहे. धावा मिळतील 2. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये होती वाढ. डेफिनेटली इज टोटल पुढे सरकली गेली आहे. 17 रन्स
डेफिनेटली आपण पाहिलं तर गुड लुकिंग मिस्टर आकाश, परंतु या वेळेला आपण पाहिलं हितेश गणेशकर कडे देखील भरपूर आणि भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे मित्रांनो, आणि तो त्याने दर्शवला आहे इथे. गती कमी केली होती, बॅकफुटला पंच केलाय, पॉइंटला चेंडूला कळलाय, चेंडू वेगाने निघून चालला थेट, मात्र मिड ज्या वेळेला आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट झाला होता आणि डीप पॉइंट सीमा रेखा पलीकडे निघून गेलाय. 4 धाव्यांचा फटका, 4 धावा म्हणजेच काय तर क्लास दर्शवला गेलाय आकाश रिपडनं आपल्या फलंदाजीमध्ये. डेफिनेटली आपण बघितलं तर इथून चौकार मिळवला गेलाय आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. समोर या वेळेला वन्स मोर आणि हालाय सिक्सर. आकाश आणि एस आकाश, नो डाऊट अबाउट इट, डेफिनेटली इज अ व्हेरी डेंजरस मॅन. डेफिनेटली आपण पाहिलं तर काय खेळ केला जातोय आकाशच्या माध्यमातून, आणि ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे दमदार. टीमची टोटल पाहिली आपण 27. अल्टीपल्टीचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय, धावा मात्र नक्कीच चोरली जाते इथे. मंचाच्या दिशेने होते पाहुण्यांचं शुभ आगमन आणि नक्कीच पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. जितेंद्रजी तुमडा साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यानंतर लक्काजी दुमाडा साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे आणि या पाहुण्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. चेंडू फेकून झालेले आहे ते ओव्हर मध्ये 5. डेफिनेटली आपण पाहिलं तर एक शिल्लक आहे. लेग स्टंपच्या बाहेर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मंचाच्या दिशेने पाहुणे आपल्याला नक्कीच दाखल होत असताना पाहायला मिळतात आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली ठाणे विभागातील एक टीम जी बॅटिंग करते आणि फिल्डिंग करणारी टीम इशिका 11 तडखड वसई या विभागातून बिलॉंग करणारी टीम आहे. सध्या तरी कासार वडवली टीमने धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केलाय प्रथम बॅटिंग करत असताना. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये आपण पाहिलं तर बदल केला होता, धीम्या गतीने हाताळलेला चेंडू होता. षटकाची झाली आहे समाप्ती. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं 28 धावा, 14च्या असतने मात्र 28 धावा आलेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावा ह्या फलकावर लगावल्या जातील, किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटा ब्रेक. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत फलकावर. नक्कीच आपण बघितलं एक वाईट आता नक्कीच काउंट केली होती, मिस झालं होतं आणि आमच्या स्कोरच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं ती चूक सुधारली गेली. 29 धावा फलकावर अगदी आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे इथून आपण बघितलं तर मग 29 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. आणि चर्चा इथे देखील करूया आता की आकाश असतील शेवटच्या षटकामध्ये सामना करतील आशिष. आतापर्यंत आपण जर विचार करायचा झाला तर भरपूर चांगली फलंदाजी आकाशनं केलं आहे. या षटकामध्ये आकाश आणखीन मात्र धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पाहिला आपण तर गॅपमध्ये चेंडू दर्शन चेंडूच्या मागे आहे, पकडण्याचा प्रयत्न केलाय, मिस फिल्डिंग झाले. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील इथे. धावा मात्र आपण पाहिल्या तर थांबवल्या जात नाहीये. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर ज्या प्रकारचा जर विचार करायचा झाला तर इथून आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण आलेला गोलंदाज आपण पाहिला विक्रांत वावरे याला पाहतोय आपण. आणि विक्रांतचा विचार करायचा झाला तर डेट ओव्हर मध्ये कमबॅक करून देईल का. फोर्स केलाय समोरला फिल्डर आहेत आशिष, चांगली फिल्डिंग करतायत. मात्र आपण पाहतोय काय घडलंय बिघडलंय. धावा मात्र 2 जोडल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो धावा कशा चोरायच्या तर हातातून अशा चोरायच्या. दडपण मात्र फिल्डिंगवर टाकायचं आहे. नक्कीच दडपण कसं टाकायचं तर असं टाकायचं आहे. हे चित्र दिसून आलंय. आतापर्यंत आपण पाहिले टीमची टोटल मात्र पाहिली आपण तर पोहोचली गेली आहे
33च्या घरामध्ये 33 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले 2. खाली राहणार हा चेंडू पाहायला मिळाला. 33 रन स्कोर बोर्डवर आपण पाहिले. तब्बल आतापर्यंत जर विचार करायचा झाला, आकाशने चांगली बॅटिंग केलेली आहे. चटकार चौकार मात्र आतापर्यंत त्याने लगावलेत, परंतु दुसऱ्या बाजूने एक गुड फिनिश करायचं आहे त्यांना. दिशाहीन चेंडू आहे, वाईड आहे, पुन्हा फेकावं लागेल. 34च्या घरामध्ये धाव फलक मात्र इथून प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने म्हणतायत ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु त्या रेषेमध्ये मेहनतीने मात्र रंग हे आपल्याला भरावे लागतात. समोरला मात्र ड्राईव्ह केला जातोय. एकदा मात्र सोडण्याचा प्रयत्न झाला. एक तर धाव मिळणारच आहे, एकच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. आकाशला मात्र स्ट्रगल करायला लावलं या ओव्हरमध्ये. नक्कीच थोडंसं धाव मात्र एक मिळाली. टीमची टोटल आपण पाहिले 35 पाहिलं. चेंडू फेकून झालेले आहेत 4. म्हणजेच काय तर उरलेले आता 2 आहेत. 2 मध्ये नक्कीच चांगले हिट. डॉट आलाय पाहिलं आपण तर चांगलं कमबॅक केलंय. अगदी आपण बघितलं तर मग इशिका 11 टीमनं रुपेश मात्र स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर हा स्ट्रगल मात्र थोडासा डेंजर म्हणू शकतोय. समोर आहे फटका हवेत, परंतु यावेळेला डिस्टन्स मात्र क्लिअर केलाय. चेंडूला मिड विकेटच्या बाहेर नेऊन सोडलंय. रुपेशनं फिनिश मात्र करणार सिक्सर डोगलाय आणि सिक्सरने टीमची टोटल तब्बल फलकावर आपण पाहिली आहे तर 41 धावा आणि 42 धाव्यांचं लक्ष सेट झालंय. अगदी आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग रुपेशनं केले, जबरदस्त बॅटिंग आकाशनं केले. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा खेळ मात्र दर्शवला गेलाय, मॅग्निफिसंट खेळ पाहायला मिळालाय, सुपर बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी 3 षटकामध्ये ज्या प्रकारचा खेळ आपण पाहिला तर व्यवस्थितरित्या चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघासाठी झालेला आहे. म्हणजेच काय तर जवळजवळ त्या 3 षटकामध्ये जी झालेली धुवाधार बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या जोरावर आपण पाहिलं तर एक चांगला टोटल आता चेस करायचे आहेत 42 धावा. 18 मध्ये 42 कशा केल्या जातील चेस त्याचा देखील उल्लेख केला जाईल. परंतु आपण घेऊ एक छोटा ब्रेकमध्ये जाऊया आणि या धावा चेस करण्यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण आई माऊली नागले चषक 2025 पाहतोय मित्रांनो. आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं VTSCA या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. आता मॅच जी आपल्याला पाहायला मिळते ना 2 संघांच्या दरम्यान, कारण की सेकंड राऊंडमध्ये शेवटचा मुकाबला आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आतापर्यंत. इशिका 11 तडखड वसई विरुद्ध आपण पाहतोय आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम. आकाश आणि रुपेश यांचा खेळ अप्रतिम राहिला आहे. परंतु त्या खेळ आपण पाहिलं की एका इनिंगमध्ये पाहिलं आहे, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये हितेश गणेशकर अँड आपण पाहिलं तर त्याला देण्यासाठी आपण पाहिलं तर आशिष सुतार हे 2 बॅटर पाहिले आहेत. हितेश गणेशकर ह्या खेळाडूचा जर उल्लेख करायचा झाला तर दुसरा हा खेळाडू आपण पाहिला तो जो ठरला होता सर्वात जास्त धावा बनवणारा एका इनिंगमध्ये, कारण की जवळपास ऑलमोस्ट 72 धावा त्याच्या बॅटमधून एका इनिंगमध्ये पाहिलेले आहेत. सर्वात जास्त आपण बघितलं तर एका इनिंगमध्ये धावा करणारा खेळाडू म्हणजेच 96 धावा म्हणजेच उमेश परेड या खेळाडूचं नाव पुढे येताना पाहायला मिळते आपल्याला. परंतु त्या यादीमध्ये आपण पाहिलं तर मग दुसऱ्या क्रमांकावर हितेश गणेशकर याला देखील आपण पाहिलं. तो स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय.
बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं मिस्टर आकाश, समोर हितेश. अगदी आपण पाहिलं हे समीकरण आहे ना रोचक आणि रोमांचक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 42 धावा चेस करायच्या 18 मध्ये. पहिला चेंडू समोरला उडवलाय, चेंडू मात्र आपण पाहिलं थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. जशाच तसं उत्तर देणारा या सामन्यामध्ये या टोटल मध्ये चेस संपूर्ण करून दाखवणारा दमखम ठेवणारा पहिल्याच बॉलवर मात्र हितेश गणेशकरनं ठोकलाय. जशाच तसं उत्तर देणारा ताबडतोब षटकार. 6 धावा. पहिला बॉल आपण बघितला, भव्य स्वागत आकाशचं केलंय. मॅच आपण पाहिली आहे तर वन साइड नाही होणार आहे. ही मॅच आहे ना तर अगदी रफ अँड टफ होणार आहे. अगदी आपण पाहिलं तर जो षटकार ठोकलाय हितेशनं, पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू चाललाय सरळ हवेच्या लाटांवर. स्वाड 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 चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हा लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. बघा मॅचचं चित्र पहिल्या 2 बॉल मध्ये काय झालं तर नक्कीच 12 धावा आल्या. याचाच अर्थ आपण पहिल्या 42 मध्ये 12 कमी केल्या तर आता आपण पाहिलं 30. समोरला पुन्हा एकदा मात्र खाली क्षेत्र होतं. बाउन्स आहे का पंच निरीक्षण करतायत आणि आपण पाहिलं तर चौकार मात्र मिळेल. पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिलं तब्बल 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हितेश गणेशकरचा तडाखा पाहायला मिळालाय आणि इट का जवाब पत्थर से आणि गेंद का जवाब बल्ले से. मात्र जशाच तसं प्रत्युत्तर मात्र देण्यास सुरुवात केलाय. नक्कीच आपण पाहिलं ऍक्शन झालं एका इनिंग मध्ये तर रिएक्शन का नाही होणार ते चित्र. हो हो आता पाहिलं पण तर विकेट मिळाली. बघा तुम्ही किती प्रयत्न करा आकाश आकाश आहे, कारण की नक्कीच जर तुम्ही हल्ला केला एका बाजूने तर प्रति हल्ला तुमच्यावर देखील होणार आहे. आणि हा हे करारा जवाब जर एका बाजूने आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडू मध्ये जर धावा खर्च झाल्या परंतु उर्वरित 3 चेंडू मध्ये आम्ही प्रत्युत्तर देऊ आणि हे चित्र दर्शवणारी ही विकेट पाहायला मिळाली आहे. फलंदाज झालाय बाद, परतावं लागेल हितेशला डगआउटच्या दिशेने. बघा इथे काय चित्र आपल्याला बघायला मिळालं, कारण की हा चेंडू ना ऑलमोस्ट त्याच टप्प्यावर ठेवला होता परंतु या वेळेला ना थोडासा फिरवला गेला होता ज्यामध्ये गती थोडी भरपूर कमी केली होती. कारण की यापूर्वीचे जे 2 चेंडू होते ते थोडेसे फास्ट होते, या चेंडूमध्ये थोडी गती कमी होती. शॉट थोडा लवकर खेळले आणि त्यामुळे तो टॉप एज झाला ना. आणि त्या टॉप एज मध्ये विकेट किपरचा सहारा मिळाला आणि विकेट मात्र मिळाली मोठी. आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील न्यू बॅटर मिस्टर विक्रांत वावरे, आणखी एक लेफ्ट हँडेड व्हेरी डेंजरस बॅटर. परंतु इथून आपण पहिली चर्चा करावी लागेल की विक्रांत काय करतील, कारण की 16 धावा पहिल्या 3 मध्ये आल्यात परंतु उर्वरित आपण पाहिलं तर मग कमबॅक साधलं जाऊ शकते आकाशच्या माध्यमातून. बॉलिंग युनिट आणखीन आपण पाहिलं तर दमखम ठेवणारा आहे चिरमाई टीमचं, परंतु त्या बॉलिंग युनिटसाठी सर्वप्रथम आकाश काय करतील आता या षटकामध्ये. हा गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान आपल्याला पाहायला मिळतो तेच सर्रार, कारण की या गोलंदाजाला सरप्राईज केलं थोडंसं. एक विकेट वनचा मारा केला डॉट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं गेलं. 17 धावा पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. याचाच अर्थ आपण पाहिलं की आता राहिलेला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आणखीन आहे. 12-25 का मुकाबला है ये दोस्तों, ये मुकाबला हसीन और रंगीन होने वाला है क्योंकि ये महफिल जो रम चुकी है आई माऊली नागले ट्रॉफी की. घेऊया एक छोटा ब्रेक मध्ये वळू आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. हा मी विनंती करतोय 2 कर्णधार अगदी आपण पाहिलं तर साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईक पाडा बी टीमचे कर्णधार आपण ड्रॉ करणार आहोत आणि ते महत्वपूर्ण ड्रॉ चे करण्यासाठी मी दोन्ही कर्णधारांना इथे येण्याची विनंती करतोय. पहिलं षटक आपण पाहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारची मोठी सुरुवात 17 धावांची मिळाली. आशिष आपण पाहिले नॉन स्ट्राईक एंडकडे, विक्रांत स्ट्राईक एंडकडे. 12 मध्ये 25 आता हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. भरत तले
परत आपण पाहिलं तर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. चांगली फिल्डिंग झाली तिथे रुपेशच्या माध्यमातून अगदी पुढे आले होते वेगानं. धाव मात्र एक मिळणार आहे. 24 धावा म्हणजेच काय तर येणारे 11-24 हे समीकरण आपण पाहिलं तर अगदी चुरशीचं होताना पाहायला मिळेल. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर इथून या मॅचला जिंकण्यासाठी मेहनत तर आणि मशक्कत तर करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना की आवाज की ताकद ही शब्दात टाका आवाजात नाही आहे. कारण की धान्य हे शेतात पिकवलं जातं तलावात नाही. कारण की क्रिकेटच्या बदलावर सांगून काय होणार नाही तर करून दाखवावं लागेल. आणि तुम्हाला मात्र त्याच्यासाठी या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मेहनत मशक्कत आणि ती करावं लागेल. आणि तसं म्हटलं जात आहे ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केली तर मग घर बनते, मंदिर बनते, महल बनते आणि सगळं काय बनतंय. आता संघाने एकी करून मात्र हा टोटल चेस करायचा आहे. लेग कटर चेंडू व्हायला मिळतोय बघा. गती कमी आहे मिश्रण गोलंदाजीमध्ये आणि का म्हटलं जातं की बदल बदल ही काळाची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर हा बदल मात्र गोलंदाजाला नक्कीच फायदेशीर ठरतोय. फलंदाजाचा नक्कीच विचार केला तर एक माइंडसेट आहे की आक्रमक खेळायचं आहे आणि मग बुद्धीचा वापर गोलंदाज करतोय. डॉट पुढे येऊन हो चांगला चेंडू आहे. डॉट आहे डॉट आहे. फ्रेशर मात्र कायम आहे. इथून आपण पाहिलं तर मग जवळजवळ चेंडू फेकून झाले 3. चित्र आता काय राहिलंय येणारे 9 आणि या 9 मध्ये 24 धावा. की पहिला इथून आपण पाहिलं तर एक सिंगल आला. परंतु त्यानंतर आपण पाहिलं अशी सुतार आहे ना ज्याने पहिल्या मॅच मध्ये जी खेळी केली होती तशी खेळी मात्र त्याला आता करता येत नाहीये. कारण की या मॅच मध्ये तसे गोलंदाज नाहीये तर इथे व्हरायटीज वाले गोलंदाज आहेत. बघा क्विकरवांचा मारा केलाय. तिखट मारा ज्याला म्हणतात, टिच्चून मारा म्हणतात आणि धारदार मारा जो म्हणतात तो मारा इथे मात्र वापरला जातोय. सुंदर देखणी गोलंदाजी किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. 24 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आत्ता राहिलेले चेंडू शिल्लक आहेत 8. चेंज ऑफ दी पेस, चेंज ऑफ दी पेस, चेंज ऑफ दी पेस. मात्र आपण पाहिलं सिंगलच धाव मात्र इथून समाधानी राहतात दोन्ही बॅटर्स. अगदी आपण पाहिलं तर मग एक धाव इथे मिळाली म्हणजेच काय तर आता 7 चेंडूचा खेळ राहिलेला आहे शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 7-23. विक्रांत वावरे बॅटिंग चांगली करू शकतायत परंतु या मॅच मध्ये त्यांना आता या बॉलवर चांगला फटका खेचावाच लागेल. खेचलाय परंतु हवेत आहे. रुपेश ठोकरे इथे चुकी नाही करणार. चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज होईल बाद विक्रांत. धक्का मात्र आपण पाहिला तर मोठा. आता पाहिला पण तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. नक्कीच स्कोर आपण बघितला जर फलकावर आपल्याला जो पाहायला मिळते एकूण पाहिलं ना तर सध्या तरी 19 धावा म्हणजे 6 मध्ये 23 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. चला आपण इथे ड्रॉ उडवतोय. या दोन्ही कर्णधारांनी एक एक दोन्ही कर्णधारांनी एक एक उचला. हा लगेच ओपन करा. हा बघा आपस मध्ये तेच झालंय. मग काय झालंय माहितीये का आता तो जिंकेल त्याला मिळेल बाय. आता खुश असतील चिन्मय स्पोर्ट्स टीम. थोडस त्यांचा प्रभाव जास्त दिसतोय म्हणून या मॅच मध्ये रोहित सुद्धा जास्त खुश झालेत. चला आता बघूया टॉस देखील आपण करणार आहोत परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. 23 धावा हव्या आहेत. फुल टॉस होता रुपेश साहब बॉल. अगदी गौरांग मात्र तिथे पाहायला मिळाले. फिल्डिंग चांगली झाली. आकाश बॅकअप व्यवस्थित चाललंय आणि चित्र घडलंय काय हे चित्र म्हणजेच आहे इशिका टीम साठी विचित्र. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. परतावं लागेल द आउटच्या दिशेनं गॉन.
आशिष झालाय बाद तिथे आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपात. आता आपण बघितलं तर मॅच मात्र आपण पाहिली आहे पूर्णपणे फसली आहे. आणि ज्या प्रकारचं परफॉर्मन्स आपण पाहिला ना इथून जे व्हायला हवं होतं आणि तसं झालं नाही. गौरांगचा अगदी आपण पाहिला तर व्यवस्थित थ्रो होता, व्यवस्थित बॅकअप आपण पाहिला तर मग चिरमाई टीमचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि आकाशचं खास करून आपण पाहिलं तर जे बॅकअप चांगलं मिळालं. चिरमाई टीम आता मात्र थोडी फ्रंट फूटवर जाणवती आहे कारण की येणारी 5 चेंडू आणि 22 धावा. चर्चा करूया आपण तर 22 धाव्यांची गरज आहे इथून 5 मध्ये. वेगवान चेंडू पाहतोय आपण. अगदी ज्याप्रमाणे इथे मॅच आहे, जी मॅच आता मात्र आपल्या बाजूने वळवले, आपल्या बाजूने मात्र खेचले असं म्हणायला काही हरकत नाहीये. बघा 2 चेंडू फेकून झालेत परंतु आणखीन खेळ शिल्लक आहे इथे. 4-22 फुलटॉस स्कॉट अँड बॉलची संधी निर्माण. पकडलं जाईल जेल, वैभवला मात्र परतावं लागेल, विकेट डाऊन होईल. इशिका 11 तडकड या टीमची. सुरुवात आपण बघितली ना भरपूर मोठी झाली होती. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या परंतु मी तर म्हणेन की ही मॅच मात्र कुठे पलटली तो आकाशच्या एका चेंडूमध्येच मॅच पलटली पूर्णपणे. कारण की हितेश गणेशकरची जी विकेट होती ना ती कुशल विकेट होती आणि ती विकेट मिळवून दिली. म्हणजेच आपण काय घडलं की मॅच मध्ये आपण पाहिलं ना तो जो टर्निंग पॉईंट तिथून आला. मग तिथून आपण बघितलं मग आकाशला गोलंदाजी चांगली करताना पाहिलं. भरतला नक्कीच आपण पाहिलं तर मग फ्री माइंडने गोलंदाजी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिथून सेट झाला आणि मग त्याने सुद्धा आपण पाहिलं तर मग दबावाच्या खाली नक्कीच येऊन गोलंदाजी चांगली केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. विंतल नक्कीच आपण पाहिलं तर ओहो विकेट मिळाली आणखीन. बॅक टू बॅक विकेट. मॅच आता आहे ना ते पूर्णपणे आपल्या हातामध्ये आलेले तर जाणीव आलेले आहे परंतु आता जिथून आपण बघितलं की 2 लागोपाठचे विकेट आपण पाहिले. विंतल आपण पाहिले जे आले आणि विंतल गेले. म्हणजेच काय तर आता गोलंदाज असेल ना तो ऑन दी हॅट्रिकवर असेल. अगदी आपण पाहू शकतो इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात मात्र मिस्टर कैलास. हॅट्रिक बॉल असेल. ते सर्रार मात्र हा बॉल पाहायला मिळाला आपल्याला. अगदी जवळ जवळ आपण पाहिलं तर मग मॅच जिंकण्यासाठी 20 धावा झालेल्या आहेत. त्याचाच अर्थ आपण पाहिलं तर धावा आणखीन हव्या आहेत 22. LBW अपील केली आहे. अपील मात्र नक्कीच इथे पकडली जात नाहीये आणि अशा तऱ्हेने मोठ्या मार्जिन बघा 22 धाव्यांना आपण पाहिलं हा सामना जिंकला गेलाय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथून चिरमाई स्पोर्ट्स कासरवडवली टीमचा परफॉर्मन्स आपण पाहिलं अतिशय छान, अतिशय दमदार, अतिशय शानदार राहिलं गेलंय आणि त्याच परफॉर्मन्सला नक्कीच आपण पाहिलं तर पेश करत असताना या सामन्यामध्ये विजय मोठा मिळवला गेलाय आणि या विजयानंतर आपण पाहिलं तर थेट आपण पाहिलं 4थ्या फेरीमध्ये त्याने मात्र स्थान मिळवलं गेलंय. वली आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण लगेचच देणार आहोत आणि तो पुरस्कार मात्र जाईल ज्या खेळाडूला. तो खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर मिस्टर आकाश